आज आपण शिकणार आहोत इयत्ता 7वी मधील पहिला धडा द लिव्हिंग वर्ल्ड अडॅप्टेशन अँड क्लासिफिकेशन. लेट्स रिकॉल इन व्हॉट डिफरंट वेज इज द डायव्हर्सिटी इन लिव्हिंग थिंग्स सीन. म्हणजे इथं आपल्याला प्रश्न विचारलेला आहे की कुठल्या कुठल्या वेज मध्ये आपल्याला ही डायव्हर्सिटी दिसून येते सजीवांमध्ये. अ ग्रेट व्हरायटी ऑफ प्लांट्स इज फाउंड ऑन द अर्थ. म्हणजे आपल्या पृथ्वीवर आपल्याला खूप सारी प्लांट्समध्ये व्हरायटी दिसून येते, खूप सारी विविधता दिसून येते. सम प्लांट्स हॅव कलरफुल फ्लॉवर्स. म्हणजे काही वनस्पतींना कलरफुल फ्लॉवर्स आहेत. सम प्लांट्स ग्रो इन वॉटर वेअर सम आर टू बी फाउंड इन डेझर्ट. म्हणजे काही वनस्पती किंवा काही झाडं ही पाण्यामध्ये आपल्याला वाढलेली दिसून येतात, तर काहीही शुष्क कोरड्या हवामानात वाढलेली दिसून येतात, डेझर्टमध्ये वाढलेली दिसून येतात. विच हॅव अ स्कॅरिसिटी ऑफ वॉटर. Some plants are found only in snowy regions. Some plants cannot be seen without a microscope, whereas some are huge in size. म्हणजे काही वनस्पती अशा आहेत ज्या आपल्याला मायक्रोस्कोपचा यूज करूनच दिसू शकतात, तर काही खूप ह्यूज आहेत, खूप मोठ्या आहेत. लाईक प्लांट्स ॲनिमल्स टू शो डायव्हर्सिटी. म्हणजेच वनस्पतींसारखं प्राण्यांमध्ये सुद्धा आपल्याला विविधता दिसून येते. सम आर युनिसेल्युलर, ऑदर मल्टीसेल्युलर. म्हणजे काही एकपेशीय आहेत तर काही अनेकपेशीय आहेत. सम आर वर्टिब्रेट्स वेरॅज ऑदर आर इनवर्टिब्रेट्स. म्हणजे काहींना पाठीचा कणा असतो ज्यांना आपण पृष्ठवर्गीय म्हणतो, आणि काहींना पाठीचा कणा नसतो म्हणजेच त्यांना आपण अपृष्ठवर्गीय म्हणतो. दिस वर्ल्ड इज फुल ऑफ व्हरायटी ऑफ ॲनिमल्स, ॲक्वॅटिक, टेरेस्टेरियल, ॲम्फिबियन, रेप्टिलियन, एरियल. म्हणजेच काही भूचर आहेत, काही जलचर आहेत, काही उभयचर आहेत आणि काही सरपटणारे आहेत, तर काही हवेत उडणारे आहेत. These observations give rise to the question, how did this great diversity come into being? म्हणजे या सगळ्या निरीक्षणामधून हा एक प्रश्न उभा राहतो की एवढी विविधता सजीवांमध्ये आली तरी कुठून. Can you tell, are the plants and animals from Kashmir and Rajasthan of the same type? Can you elaborate on any differences between the two? तर नाही, राजस्थानमध्ये आणि काश्मीरमध्ये आपल्याला सेम टाईपचे ॲनिमल दिसून येणार नाहीत, कारण त्यांच्या वाढीसाठी तिथली परिस्थिती वेगवेगळी आहे. भौगोलिक परिस्थितीनुसार तिथल्या प्राण्यांमध्ये आणि वनस्पतींमध्ये त्याप्रमाणे बदल घडून आलेले असतात, त्यामुळे आपल्याला तिथे सेम टाईपचे ॲनिमल्स आणि प्लांट्स दिसून येणार नाहीत. कोनिफेरस ट्रीज लाईक पाईन अँड देवदर फ्लुरिश इन स्नोई रिजन्स लाईक काश्मीर. म्हणजेच जी सूचीपर्णी वृक्ष असतात, ज्यांना कोन असतात, ज्यांना आपण कोनिफरस म्हणतो, त्या ट्रीज पाईन आणि देवदर सारख्या या नेहमी बर्फाळ प्रदेशात असतात, काश्मीर सारख्या. हावेवर इन द डेझर्ट ऑफ राजस्थान प्लांट्स लाईक कॅक्टस अँड अकासिया म्हणजेच बाबूल आर टू बी फाउंड. म्हणजेच राजस्थान सारख्या प्रदेशात कॅक्टस सारखे आणि बाभूल सारखे वनस्पती आपल्याला दिसून येतात. द कॅमल, अ डेझर्ट ॲनिमल, इज नॉट फाउंड इन काश्मीर. म्हणजेच उंट हा प्राणी आपल्याला काश्मीर सारख्या बर्फाळ प्रदेशात सापडणार नाही. व्हॉट इज द रिझन ऑफ दिस डिफरन्सेस. म्हणजे या सगळ्या विविधतेमागे काय कारण आहे, तर अडॅप्टेशन. ग्रॅज्युअल चेंजेस occur in body parts and also in the behavior of organisms which help them to adjust their surroundings. Such changes are called adaptations. म्हणजेच काय, तर सजीवांनी आपल्या वाढीसाठी किंवा आपल्या जीवन जगण्याच्या पद्धतीमध्ये त्यांच्या भौगोलिक परिस्थितीनुसार किंवा हवामानानुसार स्वतःच्या जीवनामध्ये किंवा स्वतःच्या बॉडी पार्ट्समध्ये जे बदल घडवून आणलेले असतात त्यांना आपण अडॅप्टेशन असे म्हणतो. दे टेक प्लेस ओव्हर अ लॉंग पिरियड ऑफ टाइम. म्हणजेच हे हळूहळू काळानुरूप घडून आलेले बदल असतात.